Good morning, all of you. Myself, Sunita Amrutsagar, Assistant Professor, Dr. Babasaheb Ambedkar Mahavidyalay, Pet Vadgaon, District Kolhapur, Maharashtra. Today, we are going to understand, learn BCom Part 2. The subject is Corporate Accounting. And in this subject, the first semester and first unit title is Issue and Forfeiture of Shares. So, first of all, we will see the concept of corporate accounting. What is meant by corporate accounting? Which factors included in this accounting? So, corporate accounting is a special branch of accounting which deals with the accounting for companies, preparation of their final accounts and cash flow statement, fund flow statement, analysis and interpretation of companies' financial results, and accounting for specific events like amalgamation, absorption, preparation of consolidated balance sheet, etc. म्हणजे कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयामध्ये आपण बघितलं की या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. कॅश फ्लो, फंड फ्लो, अमालगमेशन, ॲब्सॉर्प्शन, प्रिपरेशन ऑफ कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट, या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्यांचा याच्यामध्ये समावेश होताना आपल्याला दिसतो. तर याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला बघायचं आहे शेअर कॅपिटल ऑफ अ कंपनी. सो फर्स्ट ऑफ ऑल, a company and a body corporate. What is mean by company? A company is a voluntary and autonomous association of persons having capital divided in shares formed to carry particular business and attain a certain common purpose. कंपनी म्हणजे काय? तर ती एक व्हॉलंटरी अँड ॲटोनॉमस असोसिएशन ऑफ पर्सन, व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह जो आहे तो एखादी विशिष्ट उद्देश म्हणजेच व्यवहार करण्यासाठी, बिझनेस करण्यासाठी कंपनी फॉर्म केली जाते आणि शेअर्सच्या माध्यमातून भांडवलाची उभारणी केली जाते. शेअर कॅपिटल ऑफ अ कंपनी म्हणजे काय? इन जनरल, कॅपिटल मीन्स पर्टिक्युलर सम ऑफ मनी इन्व्हेस्टेड इन बिझनेस to earn revenue. Capital of a company is divided in shares having specific face value and is issued to natural person or artificial person or both. शेअर कॅपिटल म्हणजे कोणताही व्यवसाय जर करायचा असेल तर त्या व्यवसायाला कॅपिटल, भांडवल गरजेचं असतं आणि मग या भांडवलाची उभारणी केली जाते व्यवसाय चालवत असताना. मग ही भांडवलाची उभारणी कशा प्रकारे केली जाते? तर त्याच्यासाठी बरेचसे मार्ग आहेत आणि त्यापैकी सगळ्यात महत्वाचा मार्ग जो आहे तो शेअर्सच्या माध्यमातून भांडवलाची उभारणी केली जाते, डिबेंचर्सच्या माध्यमातून उभारणी केली जाते, बॉन्ड्स आहेत त्यांच्या माध्यमातून भांडवलाची उभारणी केली जाते. पण इथं आपल्याला सुरुवातीला समजावून घ्यायचं आहे ते शेअर कॅपिटल, शेअरच्या माध्यमातून भांडवलाची उभारणी. तर त्याच्यामध्ये शेअर कॅपिटल, दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ शेअर कॅपिटल. भाग भांडवलाचं वर्गीकरण या 6 प्रकारामध्ये केलं जातं. फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ शेअर कॅपिटल इज ऑथोराइज्ड, रजिस्टर्ड, नॉमिनल कॅपिटल. व्हॉट इज मीन बाय दिस? It is the amount of capital which a company is authorized to issue by its memorandum and with which the company intends to register or registered. It is the maximum amount which the company is authorized to raise by way of public subscription. म्हणजेच
ऑथोराइज्ड कॅपिटल म्हणजे असं कॅपिटल आहे की ती त्या कंपनीची मॅक्झिमम अमाऊंट असते. म्हणजे एखादी कंपनी जास्तीत जास्त किती भांडवलाची उभारणी शेअर्सच्या माध्यमातून करू शकते, तर ते ऑथोराइज्ड कॅपिटल मध्ये ठरवलं जातं. नेक्स्ट वन इज इश्यूड कॅपिटल. इश्यूड कॅपिटल इज दॅट पार्ट ऑफ द ऑथोराइज्ड कॅपिटल which is offered to the public for subscription. म्हणजेच ऑथोराइज्ड कॅपिटल पैकी काही अमाऊंट जी आहे ती इश्यू केली जाते पब्लिक मध्ये. लोकांना विक्रीसाठी शेअर जे आहेत ते शेअर्स इश्यू केले जातात, त्याला आपण इश्यूड कॅपिटल असं म्हणतो. नेक्स्ट वन इज सबस्क्राइब्ड कॅपिटल. इट इज दॅट पार्ट ऑफ द इश्यूड कॅपिटल which has been subscribed by the public. पब्लिक कडून प्रत्यक्षात जेव्हा सबस्क्राईब केलं जातं त्याला आपण सबस्क्राइब्ड कॅपिटल म्हणतो. अँड नेक्स्ट वन इज कॉल्ड अप कॅपिटल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन इन द शेअर कॅपिटल ऑफ कंपनी. व्हॉट इज मीन बाय दिस कॉल्ड अप कॅपिटल? इट इज दॅट पार्ट ऑफ सबस्क्राइब्ड कॅपिटल which has been demanded by the company from its subscribers or shareholders. म्हणजे प्रत्यक्षात इथं कॉल्ड अप केलं जातं त्याला आपण कॉल्ड अप शेअर कॅपिटल असं म्हणतो. नेक्स्ट वन इज पेड अप कॅपिटल. इट इज दॅट पार्ट ऑफ द कॅपिटल कॉल्ड अप कॅपिटल which is actually paid by the subscribers or shareholders either in cash or through bank. प्रत्यक्ष जेव्हा हे शेअर कॅपिटल जे आहे पेड अप म्हणजेच शेअर्स जे आहे त्या शेअर्सची विक्री होऊन प्रत्यक्ष कंपनीमध्ये जे पैसा आलेला असतो त्याला आपण पेड अप कॅपिटल असं म्हणतो. अँड लास्ट वन इज रिझर्व्ह कॅपिटल. व्हॉट इज मीन बाय रिझर्व्ह कॅपिटल? A company may determine by a special resolution that any portion of its share capital which has not been already called up shall not be capable of being called up except in the event of winding up of the company. Such amount of capital is called as reserve capital. No accounting entry is passed for reserve capital, but only a note is given in the balance sheet regarding it. तर रिझर्व्ह कॅपिटलची जी आहे ती एंट्री इथं बॅलन्स शीट मध्ये केली जात नाही, पण त्याची स्वतंत्र नोट जी आहे ती नोट या रिझर्व्ह कॅपिटलच्या संबंधात दिली जाते. यू गॉट इट? ओके. नेक्स्ट पार्ट इज शेअर्स. व्हॉट इज मीन बाय शेअर्स? अ शेअर्स ऑफ अ कंपनी is one of the units with definite face value into which the capital of a company is divided. Say if the equity capital of a company is rupees 10 lakh and such capital is divided into 1 lakh unit of rupees 10 each, then this 1 unit of amount is rupees 10 is a share of the company. A share is the basis of ownership of a company. The person who holds such shares and is thus a member of the shares is known as a shareholders. According to section 284 of Companies Act 2013, a share is the share in the share capital of the company, including stock. Do you understand what I said? Shares. Shares म्हणजे काय? तर shares of a company is one of the unit with definite face value. For example, समजा एखाद्या कंपनीचं शेअर कॅपिटल जे आहे ते शेअर कॅपिटल 10 लाख रुपये आहे. आता हे 10 लाख रुपये शेअरच्या माध्यमातून त्या कॅपिटलची उभारणी करायची आहे. मग हे 10 लाख रुपये काय केलेले आहेत त्यांनी? 1 लाख शेअर्स युनिट्स ऑफ रुपीज 10 इच. एका शेअरची किंमत त्यांनी 10 रुपये ठरवलेली आहे आणि 1 लाख शेअर्स
विक्रीस काढलेले आहेत. म्हणजे याची टोटल केली तर तुमच्या लक्षात येईल की 10 लाख रुपये जे आहेत ते 10 लाखाची उभारणी अशा माध्यमातून केलेली आहे. म्हणजेच एक शेअर्स कितीला आहे इथं, तर 10 रुपयाला एका शेअर्सची विक्री केली जात आहे. ओके, नेक्स्ट वी विल सी द टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलचे प्रकार. देर आर two important types of share capital. First one is equity share capital and second one is preference share capital. Equity share capital. It is mandatory by the act that every company must have some equity shares. Equity shareholders have no preference for repayment of capital. It is repaid only in the case of liquidation and only if there are surplus after all the obligations has been met. तर इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे ते प्रत्येक कंपनीला मॅन्डेटरी आहे, कायदेशीर बंधनकारक आहे की कंपनीने इक्विटी शेअर्स इश्यू केले पाहिजेत. आणि या इक्विटी शेअरच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रेफरन्स ऑफ रिपेमेंट, जेव्हा एखादी कंपनी बंद होते तेव्हा जेव्हा लिक्विडेशन मध्ये जाते तेव्हा सगळ्यात शेवटी प्रेफरन्स जो आहे तो या इक्विटी शेअर कॅपिटलला दिला जातो. याच्यामध्ये नो फिक्स्ड डिव्हिडंड, कोणत्याही प्रकारचा फिक्स्ड डिव्हिडंड या इक्विटी शेअर्स मध्ये दिला जात नाही. पण हे इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे ते कॅपिटल महत्वाचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे प्रेफरन्स शेअर कॅपिटल. तर प्रेफरन्स शेअर कॅपिटल, द शेअर्स which enjoy the preferential rights as to dividends at fixed rate and repayment of capital at the time of liquidation over the equity shares are called as preference shares. म्हणजे प्रेफरन्स शेअर जे आहे त्याला प्रेफरन्शियल राईट असतो. जेव्हा रिपेमेंट करायची वेळ येते कॅपिटल तेव्हा सगळ्यात अगोदर प्राधान्य या शेअर्सला दिलं जातं. देर आर 3 टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल. फर्स्ट वन इज cumulative and non-cumulative preference shares, redeemable and non-redeemable preference shares, participating and non-participating preference shares. The shares can be issued either at par or at a premium. Next part is collection of issue price. In this topic, the title of this topic is issue and forfeiture of shares. एखादी कंपनी शेअर्स कशा प्रकारे इश्यू करते आणि इश्यू केलेले शेअर्स बऱ्याचदा फॉरफिचर केले जातात, जप्त केले जातात. तर ते का जप्त केले जातात आणि या टॉपिक मध्ये आपल्याला बघायचं आहे त्या जर्नल एंट्र्या बघायच्या आहेत. शेअर्स इश्यू करायच्या जर्नल एंट्र्या. पण हे शेअर्स कशा प्रकारे इश्यू केले जातात तर त्याच्यामध्ये त्याचे 5 प्रकार आपल्याला सांगता येतील. 5 स्टेप मध्ये. अमाउंट कॉल्ड विथ ऍप्लिकेशन मनी, अमाउंट कॉल्ड आफ्टर अलॉटमेंट मनी, अमाउंट कॉल्ड इन फर्स्ट कॉल, अमाउंट कॉल्ड इन सेकंड कॉल, अमाउंट कॉल्ड इन फायनल कॉल. म्हणजे समजा एखाद्या कंपनीनं शेअर्स इश्यू करायचं ठरवलेलं आहे, त्यांच्या शेअर्सची किंमत आहे 100 रुपये. मग हे 100 रुपये इश्यू करत असताना ऍप्लिकेशन मनी बरोबर ऍप्लिकेशन मनी प्राइस 30 ठेवलेली आहे, अलॉटमेंट मनीची प्राइस आहे 20 रुपये, फर्स्ट कॉल आहे 10 रुपये, सेकंड कॉल आहे 20 रुपये, फायनल कॉल आहे 20 रुपये. अशा प्रकारे एकूण टोटल जर केली तर 100 रुपये इश्यू केले जातात. तर इश्यू ऑफ शेअर्स याच्यामध्ये हा थोडासा इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. बेसिक कन्सेप्ट जे आहे त्या कन्सेप्ट इथं सांगितलेल्या आहेत. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघणार आहोत फॉरफिचर ऑफ शेअर्स. शेअर्स जप्त केले जातात. कसे केले जातात, काय शेअर जप्ती म्हणजे काय, तर वी विल सी इन डिटेल्स नेक्स्ट पार्ट फॉरफिचर ऑफ
shares. Okay, we will stop here.